लेखक वसंत कानेटकर. तर त्यांच्या नाटकाचं एक 3-4 मिनिटाचा चित्रपट सादर करण्याचा प्रयत्न होतो. पात्राचे नाव आहे संभाजी महाराज. समज आपण आमच्या बोलण्याचा केवळ समज मानता. युवराजी, तुम्ही थोड्या वेळी जन्मला. माझ्या पिढ्यांच्या मांडीवर तुम्ही लहान वाढला. शिवाय आबासाहेबांच्या खोबऱ्या सुनबाई म्हणून संबंध रायगडावर मोठ्या थाटामाटात वावला. आमच्या पोरक्या जीवनाची आम्हाला जाण असल्यापासून ठाऊक आहे की फक्त आबासाहेबांच्या डोळ्याचे ध्यान आमच्या मनावर बोलले. त्यांच्या ओठाचे चोरून देतात. आमच्या बोटात अजून कालोखे आहे त्यांचे सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्यातून सुटकेच्या प्रसंगाची याद की मस्तक तुला पोटात आतड्या तटात तुला ते एक 8 वर्षाचा कौरव महाराजांच्या पाठोपाठ राणावळत पुन्हा दानातून दिवसरात ते बोलताना अजून मुळासमोर अंगाशिवर झालेला पायात तडजवून पोर आले तरी भूकातून नाही. अपरात्री मथुरेला एका निराजी पंथाच्या घरी मुक्काम. मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजी पंथ सल्ला देतात, महाराज काही सलामत दूध करायची असेल तर युवराजांना मागे टाकून आज मार करा गाडी होऊन तळमळत पडलेलं पोटची शब्द ऐकतात आणि तसा उठून बाहेर महाराजांकडे जाऊ. महाराजांच्या कमरेला तिरवाळ कुत्रेनं भीती मारतात आणि अंबरला बोलत, आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कर्णाच्या एवढ्याशा हाताची मिठी आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि मानधनाकडे बोलतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड. शेकडो कोसाची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून मानधनात जाईल तो थांबले. महाराज जगाकडे निघून जातात. न भेटता न बोलता. शिवरायांनी आम्ही तुम्हाला एकच सवाल करू. आम्ही जर आमच्या पुत्राशी